पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सत्यजित प्लीज बोला ना माझ्याशी। असं काय करताय? एकदा तरी प्लीज एकदा तरी बोला ना माझ्याशी। यशने माफ केलंय मला, तुम्ही करणार नाही आहात का? सत्यजित मला माहितीये मी खूप मोठी चूक केली, म्हणूनच मी स्वतःला शिक्षा करून घेतली ना। मी राहिले ना आउट हाऊस मध्ये जाऊन। मी खरंच सांगते तुम्हाला, आपला पिकूचू पडला नसता ना तर मी परत आले। आपला पिकूचू पडला नसता तर मी खरंच परत आले नसते पॅलेस मध्ये। आय नो तुम्ही मला काल बोलवायला आला होतात आणि मी पॅलेस मध्ये येणार नाही असं म्हणाले। आय एम सॉरी फॉर दॅट। खरं म्हणजे इथे पॅलेस मध्ये कोणालाच माझ्याबद्दल काही वाटत नाहीये। सगळ्यांच्याच मनात माझ्याबद्दल ग्रजेस आहेत। मग मी काय येऊ असं वाटलं मला इथे। कम ऑन सत्यजित, आता या पॅलेस मध्ये या खोलीमध्ये आता आयुष्यभर आपण असं परक्यासारखं राहणार आहोत का? बोला ना माझ्याशी एकदा तरी। असं काय सत्यजित प्लीज। मला आपल्या पिकूचू समोर आपलं भांडण यायला नकोय। मला नाही भांडायचंय त्याच्या समोर। सीमा, सारखं सारखं त्याचं नाव घेतेस म्हणून सांगतो, यापुढे घरातल्यांना योग्य मान देणार असशील, त्यांच्याशी नीट वागणार बोलणार असशील, मला नवरा म्हणून योग्य तो मान देणार असशील आणि चार चौघात काहीही बोलून इज्जत काढणार नसशील तर आणि तरच मी तुझ्याशी बोलेन। आय प्रॉमिस। तुम्ही आता जे जे म्हणालात मी तसंच वागेन। यापुढे माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही। आय प्रॉमिस सत्यजित। पण प्लीज तुम्ही बोला माझ्याशी प्लीज। ठीक आहे, ओके ठीक आहे ठीक आहे। ऐक मी तुला नंतर फोन करतो। हाँ तू मेल कर मला डॉक्युमेंट्स। ओके हाँ ओके चल बाय। काय काय झालं? इकडे कशी काय? सहज तू काम कसं करतो ते बघायला आलो। रिअली? तू इथे का आली असते मला माहिती आहे ना। मी मोदक खावा याची रिक्वेस्ट करायला आली आहेस ना? तसं काही नाही। हो रिअली? तसं असलं ना तरी लेट मी टेल यू काही उपयोग नाहीये। टुडे आय एम रिअली बिझी। माझ्याकडे वेळ नाहीये मोदक बिदक खात बसायला। ओके अरे पण मी आलेच नाही इथे मोदकासाठी। मी तर स्टाफला भेटायला आली। त्यात हसायला काय झालं? तू जर का मोदकासाठी आली नाहीयेस तर ही पर्स अशी समोर का ठेवलीयेस? माझी पर्स मी कुठेही ठेवेन। हो का? बघूया मग पर्स मध्ये मोदक आणलेत की नाही। बायकांची पर्स नाही बघू। बायकांची पर्स बघतच नाही मी, बायकोची पर्स बघतोय। त्याच्यामध्ये मोदक असे डब्यात आणले असतील ना मोदक। एक मिनिट, कुठे आहे तो डबा? छोट्या डब्यात एक मिनिट। हा ते शर्टाचा माप घेत होत्या मॅडम। सर शर्ट काय? सर कॉफी ठेव तिथे। आणि एक काम कर सुरेश, आपण कधी कधी जिकडून जेवण मागवतो ना तिकडून आज सगळ्यांसाठी उकडीचे मोदक मागव। उकडीचे मोदक सगळ्यांसाठी परत? परत म्हणजे
परत म्हणजे अरे आता गणपतीत खाल्ले असतील ना, मग परत प्रॉब्लेम आहे मग 3-3 प्रत्येकी मागव जा. काय म्हणजे बायकोची पर्स बघत होतो मी, त्यात काय. तू खरंच इथे मोदक? हवे तुला? ऑफकोर्स नॉट. सांगितलं आय एम रिअली बिझी, मला आज वेळ नाहीये मोदक वगैरे खायला. ठीक आहे, मी आले जरा बाहेर जाऊ, स्टाफला भेट. सकाळपासून मी एकही मोदक खाल्ला नाही आणि हिला काहीच पडले नाहीये. मोठी आई, मोदक सुद्धा वाट बघून बघून दमलेत. आपण नैवेद्य दाखवला पण खाल्लीच नाही. अगं तुला हवं तर तू खा ना परी. हे मस्त गरम करून तुपाची धार सोडून आणू का तुझ्यासाठी? नको. अगं आईला नाही कळणार बाळा. जोवर फ्रेंड मोदक खात नाही तोवर आपण पण मोदक खायचं नाही. तुझं फ्रेंड पण ना कमालच आहे. एक तर मोदक त्याचा एवढा फेवरेट आहे, त्यात नेहाने इतके कष्ट करून बनवलेत. त्याने एखादा तरी खायला हवा होता ना. हो ना, त्याला पहिलाच मिठाचा मोदक मिळायला नको होता. नंतर मिळाला असतं तर चाललं असतं, म्हणजे त्याला मोदक खाता आला असता आणि तो लकी झाला असता. हो ना, पण तू न बोलताच निघून गेला ग. तुझा फ्रेंड पण ना काही कमी हट्टी नाहीये. हो ना, आई पण हट्टी आहे म्हणून तर मोदक घेऊन गेली त्याच्या मागे. पण फ्रेंडने मोदकच नाही खाल्ला तर आपण काय करायचं ग परी? का तुला मोदक खाता येणार नाही म्हणून टेन्शन आलंय का? नाही ग. तू नको टेन्शन घेऊ. आईने ठरवलंय ना तर ती काही करू शकते. ती फ्रेंडला मोदक खायलाच लावेल. हो. शेवटी घरचे मोदक ते घरचे मोदक. बाहेरच्या मोदकाला घरच्या मोदकाची चव नाही. सुरेश, आलेत ना मोदक? अजून आले नाहीत. आले नाहीत मग तू काय खातोयस? हा? नेहा, अगं नेहा, सगळ्यांना मोदक इतके आवडलेत. सॉरी, मे आय कम इन सर? वा, खूप लवकर आठवलं. यू ऑलरेडी इन. बोला. सॉरी, आय मीन थँक्यू. पण नेहा, इतके जबरदस्त झाले ना मोदक की सगळे रेसिपी विचारतात. कसली रेसिपी? नेहाने बनवलेल्या मोदकांची. शेफाली, एक काम कर ना, सगळ्यांना इथेच बोलू, मी इथेच सांगते. पण यश सरांना चालेल का? यशला चालेल. चालेल ना? हो चालेल. त्याला चालेल सगळ्यांसमोर रेसिपी सांगितली. चालेल, आणतोय सगळ्यांना. या या या, इकडेच या सगळे. गुड आफ्टरनून सर. नेहा, अगं काय अप्रतिम झाले होते मोदक. थँक्यू. मज्जा आली. तोंडात घालता घालताच विरघळत होते. हो ना, व आजचे मोदक एकदम खासच होते. 2 मिनिटात अख्खा डबा संपला. जरा शांत बसता का? हा, मोदकांची रेसिपी जाणून घ्यायची आहे ना. नेहा, सांग. उकडीच्या मोदकाचं म्हणाल ना, तर जेवढी उकड महत्वाची ना तेवढंच सारण. पण आधी सारण कसं बनवायचं ते मी सांगते. काय असतं ना, जेव्हा आपण सारण बनवतो ना, काय ना, ही झाली साध्या मोदकाची रेसिपी.
पण जर स्पेशल मोदक बनवायचे असतील ना तर त्यात नवऱ्याचं प्रेम चिमूटभर, केशर एवढं आणि राग खोबरं एवढा भरपूर असला पाहिजे, तरच मोदक टेस्टी बनतो. सांग ना. नवरा बायकोच्या नात्यासारखं पण मोदक खाण्याची गंमत तेव्हाच येते जेव्हा घरातल्या प्रत्येकाने त्याची चव चाखलेली असेल. एखाद्याने जरी खायचं नाही ठरवलं तरी घरच्या कोणालाही ते गोड लागत नाही. अरे असे इतके छान मोदक बनले तर कोणाला ताव मारायला आवडणार नाही. अरे इतकी जगावेगळी रेसिपी आहे म्हणूनच तर मोदक इतके स्पेशल छान झालेत ना. करेक्ट आहे. चला चला आता कामाला लागा. हा चला बाय नेहा. म्हणजे मी खाल्ला नाहीये म्हणून घरी कोणीच खाल्ला नाहीये मोदक. मिथिले काकूने फोन केला त्यासाठीच असेल. हॅलो आई, फ्रेंडनी मोदक खाल्ला का? आम्ही केव्हापासून वाट बघतोय. मी अजून मोदकाला हात सुद्धा लावला नाही. वाटलं तर मोठ्या आईला विचार. हो ग, पोरीने खरंच मोदकाला हात नाही लावला अजून. आई, फ्रेंडनी मोदक खाल्ला का? फ्रेंड कसा खाणार मोदक बच्चा? आईने आणलेले सगळे मोदक स्टाफ मध्ये वाटून टाकले. फ्रेंडसाठी एकही मोदक नाहीये. काय ग, काय झालं? आईने जे मोदक आणलेले ना ते सगळे स्टाफने संपवले. आता फ्रेंड काय करणार सांग ना. आणि तू टेन्शन नको घेऊस बाळा. आईनी फ्रेंडसाठी मोदक आणला नसेल असं होईल का? पुढच्या 2 मिनिटात फ्रेंड मोदक खाणार. तू पण खाऊन घे. ठीक आहे. आणि एकच. बाय आई. थँक्यू फ्रेंड. बाय. मोठी आई, फ्रेंड मोदक खातोय. मला पण मोदक खायचंय. अरे वा, आत्ता देते. हा कर कर. वा 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 वा. चौधरींची सून शोभतेस तू. नेहा, तू जेव्हा तो मोदक डिस्क्राईब करत होतीस ना का तोंडाला माझ्या नको करूस आणि खा. डिवाइन. किती वाजले? वाजले किती? 8. अरे देवा, परी गेली शाळेला गेली. तयार होत. गॉड, हे एवढे अलार्म लावले होते मी फोनवर, एक अलार्म नाही वाजला. का उपयोगच नाही मोबाईल अलार्मचा. मी बंद केले अलार्म. काय? का? झोप पूर्ण व्हायला हवी ना. अरे मला एक चान्स मिळाला होता नेहा, परीला शाळेत सोडायला जायचा. 25 अलार्म लावायचे? मध्यरात्रीपासून अलार्म वाजत होते. दर 5व्या मिनिटाला एक अलार्म. आमची झोप मोड झाली ना. आमची म्हणजे? आमची म्हणजे माझी आणि परीची पण. परीला पण त्रास झाला. सारखी म्हणत होती आई अलार्म बंद कर. आम्ही इथे अलार्म बंद करत होतो आणि तुझ्या कानापर्यंत काही पोहोचतच नव्हतं. अलार्म वाजत होते? मग मला उठवलं का नाही तू नेहा यार? आता परी तयार होईल आणि माझी तयारी झालेली नसेल. सगळी घाई होईल तुझ्यामुळे. माझ्यामुळे? माझी काय चूक? तुला अलार्म ऐकून
न्याला, हीच माझी चूक. तू मला उठवलं नाहीस ना, ही तुझी चूक आहे. एक मिनिट, मग एवढंच होतं तर रात्री सांगायचं होतं मला. सांगितलं का नाही? मी उठवलं असतं. अरे सांगायचं काय त्याच्यामध्ये? आता अलार्म वाजतोय ते उठायसाठीच अलार्म लावलाय ना. तुला माहिती आहे ना मला पहिलं शाळेत सोडायला जायला किती आवडतं म्हणून. आणि उठून उठून येऊन अलार्म बंद करत होतीस, त्यापेक्षा मला उठवायचं ना. यश उठ, अलार्म वाजतोय, यश उठ म्हणून. चल सोड. अरे मला काही स्वप्न पडलं होतं का? सांगितलं असतं रात्री तर उठवलं असतं तुला. स्वप्न काय पडायचं आणि त्यात सांगायचं काय? अलार्म वाजतोय म्हणजे मला उठायचंय, ही साधी गोष्ट कळायला नको का तुला नेहा? मी तुझ्याशी का वाद घालतोय मी? कारण इलॉजिकल बोलतेस सगळ्या. ऑफकोर्स इलॉजिकल बोलतेस, मला तुझ्याशी वाद घालायचं नाहीये नेहा. ओके, परी आली की तिला सांग मी तयार होऊन येतोय. ओके, ही परीची बॅग आहे. सॉरी, परीला फक्त सांग मी तयार होऊन येतोय. ओके, मला काही जमणार नाही, मला खूप काम आहे. बायको नसतीस ना. मोठे बाबा मला सांगा 25 अलार्म कोणी लावतो का? 25 अलार्म? हो. छे, 25 अलार्म कोणीच नाही लावत. पण कोणी लावले तेवढे 25 अलार्म? फ्रेंडनी. आणखीन कोण लावणार? ओ, आईची झोपच झाली नाही आणि आईची झोप झाली नाही की त्याची चिडचिड होते. हो का? हो, आता ती माझ्यावर चिडचिड करणार. अरे देवा, असं झालंय होय. चहा घ्या. वाह, गरमागरम मस्तपैकी आलं घातलेला कडक चहा. अहो, तुम्हाला नेहाच्या झोपणीचा किस्सा कळाला ना? अगं हो हो, तेच तर सगळं चाललंय आता. मग आता तुम्ही फ्रेंडला फोन करून ओरडा. आईला असा त्रास देता का सरळ विचारा. चालेल, मी तुझ्या फ्रेंडला फोन करतो आणि सरळ विचारतोच आईला असा त्रास देतात का म्हणून. किंवा एक काम करूया का, मी त्याच्या पाठीत ना चांगला धपाटाच घालतो. नको नको? मग त्याचा चांगला कान पिळून त्याला सरळ विचारतो असं वागतात का म्हणून. नको नको, त्याला दुखेल. फक्त ओरडा. हो ग माझी बापडी, योग तडी योग तडी. अगं बाळा, चल रेडी हो, तुझी बॅग घे. हो, मी रेडीच आहे. वाट बघतो ना फ्रेंड बाहेर. चल. बाय मोठे बाबा, बाय मोठी आई, बाय आई, बाय. बाय. सॉरी म्हणाला का? कोण? कोण काय? यश सॉरी म्हणाला का तुला? त्याच्यामुळे झोपमोड झाली ना तुझी. 25 अलार्म लावून ठेवलेले होते. कसलं काय? उलट जाताना भांडून गेला. अरे अरे बापरे, याला काय अर्थ आहे? नाही नाही नाही, सॉरी तर म्हणायला जावं त्यांनी. हे नाही बरोबर. मी वागतो का असं कधी? नाही, तो विषय जाऊ देतात. पण नेहा, त्यांनी सॉरी म्हणायला जावं हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तसं झालं. अहो, तो यश आहे, त्याला ना दिवसभरामध्ये कधी ना कधी त्याची चूक जाणवेलच. हो ठीक आहे, जाणवेल. पण नाही जाणवली तर आपण आहोत ना त्याला जाणीव करून द्यायला, आहे का नाही? नेहा, तू एक काम कर, तुझा मोबाईल ना मिथिलाकडे देऊन ठेव. अहो, पण कशाला? देऊन ठेव, आपण करू ना गंमत त्याची जरा. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात आणि वरती सॉरी न म्हणता भांडून गेलाय. थोडीशी शिक्षा व्हायलाच हवी ना त्याला.